पाहुयात पुढची बातमी. नागपूर काँग्रेसमधले मतभेद आता चव्हाट्यावर आलेले आहेत. स्वीकृत नगरसेवक निवडीवर नितीन राऊत नाराज असल्याचं समजतं. विकास ठाकरे आणि संजय महाकाळकरांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. पक्षामध्ये अपमान होत असल्याचा राऊतांनी आरोप केला आहे. नागपूर महापालिका स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरनं माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत नाराज आहेत. राऊत यांच्या प्रतिनिधींना डावलण्यात आलं, तसंच षडयंत्र रचल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि महापालिका विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केलेली आहे. केवळ मतांसाठी दलित नेत्यांचा वापर केला जातो आणि काही द्यायचं असेल तर डावललं जातं असा आरोपही त्यांनी झी24 तासशी बोलताना केलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत आपल्यासोबत आहे. नितीनजी, खरं तर स्वीकृत नगरसेवकापदासाठी जे अर्ज दाखल झाले त्यानंतर आपली नाराजी व्यक्त होत आहे. काय नेमकी नाराजी आणि काय मागणी? माझी नाराजी एवढीच आहे की मी पक्षाचा नेता आहे असं जर पक्ष मला समजत असेल तर मला सुद्धा माझ्या समर्थकांपैकी कोणाला तरी प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. जेव्हापासून मी नागपूरमध्ये आमदार झालो, 6 निवडणुका मी या ठिकाणी पक्षाच्या वतीनं लढल्या. त्या ठिकाणी अजूनपर्यंत स्वीकृत सदस्यांमध्ये एकही सदस्य माझ्याकडनं गेलेलं नाही किंवा विचार करण्यात आलेला नाही. मागच्या वेळेला माणिकराव ठाकरे प्रांताध्यक्ष असताना जेव्हा रत्नाकर जयपूरकर यांचं नाव आम्ही दिलं होतं, ऐन वेळेवर डावलण्यात आलेलं होतं. आजही पुन्हा तोच प्रकार या ठिकाणी घडला आणि कालचा तर प्रकार प्री प्लॅनच त्या ठिकाणी होता, कारण त्याच्या सूचना कुणाला नाहीत. मला तरी त्याबद्दलचं विचारणा कधी करण्यात आली नाही की कोण तुमचा माणूस आहे, कुणाला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. जर असं होत असेल तर निश्चितपणे कुठतरी मला माझा अपमान झाल्यासारखं या ठिकाणी जाणवत आहे. केवळ मतांसाठी दलित नेत्यांना वापरायचं किंवा त्यांना वापरायचं आणि जेव्हा वेळ देण्याची वेळ येत असेल त्यावेळेला जर डावललं जात असेल तर निश्चितपणे यावर विचार व्हायला पाहिजे आणि तशी तक्रार मी प्रदेश काँग्रेसकडे केलेली आहे. प्रदेश काँग्रेसनी मला या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही एक नाव द्या. मी त्यांना दिलं. प्रदेश काँग्रेसने ते नाव जिल्हाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याकडे दिलं आणि ते जर नाव या ठिकाणी मान्य होत नसेल किंवा संधी मिळत नसेल तर मला वाटतं की हा अपमान माझा नसून हा प्रदेश काँग्रेसचा अपमान आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रदेश काँग्रेस याच्यावर योग्य ती कारवाई करेल. केंद्रीय पर्यवेक्षक जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका सांगू शकत नाही. तर स्वीकृत नगरसेवकापदावरून जे वाद सुरू झाला आहे काँग्रेसमध्ये, त्याच्यात नितीन राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुद्धा आपली ही नाराजी व्यक्त केलेली आहे.